अरे बा देतो तुला घरकुल. एक तर एकच घरकुल राहिलंय नवसाचं एवढंच गावात माहिती का. की तुझ्या नशिबात पाडणार. अरे तू माझा भाऊ आहे भाव, टेन्शन घेऊ नको. तुला नाही द्यायचं मग कोणाला द्यायचं. अरे तुझ्यासाठी ती अरे घरकुलच तुझ्यासाठी आणलंय ती माहिती का मी मंजूर करून. हा तुला देणार घर. बाई हॅलो. अरे बाय कुठे बोलतो काय तुमचं भावा 2 मिनिट थांब. 5 मिनिटात फोन लावतो. अयो बहिणी तुम्ही बोला की. ऐका ना भाऊजी, अहो मी तुम्हाला शोधत होते. मला बरं झालं तुम्ही इथं दिसलात. अहो सगळे कागदपत्र मी जमा केलेले आहेत बरं का. मला उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे. कसा काढायचा बरं आता? उत्पन्नात दाखला का? हा वहिनी तुमच्यासाठी मी उत्पन्नात दाखला काढून देईन की. तुम्ही अयो वहिनी हात नाही धुतला तुम्ही? अहो धुतलाय मी, सगळं धुवून आलेले. पण सांगा तरी. उत्पन्नात दाखला हा आधार कार्ड लागन, तुमचं पॅन कार्ड लागन आणि तुमचा रहिवासी दाखला लागन. अहो रहिवाशी दाखला बाई. हा मग ते आहे ना रहिवासी दाखला? हाय बरं का, पण घरात शोधावं लागले आता. मी आहे ना, म्हणजे मी आहे ना तुम्हाला रहिवासी दाखला काढून द्यायला. ग्रामपंचायतला काय म्हणत त्याच्यामुळे मला हेच कळत नाही भाऊजी, तुम्हाला मध्ये झटके कस काय येते तो असे कसे हे असे राव वहिनी. तुम्ही राव तुम्हाला किंमतच नाही दिराची. अहो तसं नाही, पण दिराने दिरासारखं वागायला पाहिजे ना. बहिणीचं काम करून द्या एवढं उत्पन्न दाखल्याचं. तुमच्याच कामासाठी मी मुळात तुमच्यासाठीच आहे मी. सगळ्यांची जनसेवा ही ईश्वर सेवा. त्यामुळे मला माहितीये तुम्ही सगळ्यांचंच भलं करता, अख्ख्या गावाचं भलं केलंय. मग मावी भलं करा की तेवढं. कधी करू तुमचं भलं? अहो तेवढं उत्पन्नाचं दाखलं द्या काढून. उत्पन्न दाखला देतो काढून. द्या की काढून आता. मग काय तर काढून काय बोलता राव. काढून बिडून देत नाही मी, बनवून देतो. काय सांगता राव. बरं तेच बनवून द्या बाबा. माझं काय मी अडाणी, मला काय कळतंय. अशा कशा आड्याने राहिल्या पण तुम्ही, मला काही कळतच नाही. तुम्हाला माझ्यासारखा नवरा पाहिजे होता चांगला. काय ते भेटलाय तुम्हाला नवरा. हे माझ्यासारखा जर नवरा असता तुम्हाला असं मस्त मध्ये, तुम्हाला असं उत्पन्नात दाखला बघा बरं. ग्रामपंचायत आता काय सांगू, ते पडलं पदरात. आता ते गोड मानून घ्यावं लागतं. त्याला सांगायला गेले तर ते काही कराना झाले म्हणून तुम्हाला सांगायला आले. पदर फाडा की थोडा. त्या पदर फाडा की म्हणजे तो खाली पडन मी पडन वरनं. मग नवीन साडी घाला. अरे देवा, तुम्ही काय बोलताय मला काही समजतच नाही बरं का. फाडा बिडा मला काही कळानच झालंय. बरं तेवढं जाऊन दे सगळं. तुम्ही माझं तेवढं उत्पन्नाचं दाखल्याचं काम करून द्या फक्त भाऊजी. मग आहे ना तुम्हाला गोडा धोडाचं खायला खाऊ घालन. तुम्हाला खीर आवडते माझ्या हातची. तुम्ही इतक्या गोड असताना गोडा धोडाची काय गरज आहे वहिनी? हा ते गोड वागावंच लागतं मला सगळ्यांना कामावरतं. मग काय कुठं काय काहीच नाही. मग भाऊजी कधी घालताय मग गोड धोड खायला? जेव्हा तुम्ही माझं काम करून आणता ना त्यावेळेस मला गोड धोड देईन खायला. काम तर वहिनीच, पण असा पेढा बेडा चांगला स्वीट डिश दिली खायला नाही एखादी. दिन 2 दिवसात काम होईल तुमचं. हा 2 काय 8 दिवसाचं काम 2 दिवसात करून देईन. खरं बाई. पण तेवढं तोंड गोड करा ना. ओ भाऊजी जरा लांबून बर का. तुमचं तोंड ना गोड करणारच आहे मी. चांगले पेढे घालीन ठिसू ठिसू तुमच्या तोंडात. काय राव वहिनी ठिचू ठिचू म्हणता बाई. बरं प्रेमाने घालीन बस. बरं प्रेमानेच घाला मग. आपल्याला आवडतच नाही. प्रेमाने जी काय असेल ती चांगलं असतं. बरं तेवढं काम करा आधी माझं. जातो मी. मग गोडाचं झालंय मला पण. कसं ग्रामपंचायतला आपल्याशिवाय पान हलत नाही ना. बरोबर आहे. अख्ख्या गावाचं भलं करणार आहे तुम्ही. आता माझं बी भलं करा आता. बघा आता तुमचं तर भलं मी सगळ्यात पहिलं करणार. सुरुवात तुमच्यापासून करणार. टेन्शन बरं बघू तेवढं करा काम. हा मग करतो, टेन्शन घेऊ नका तुम्ही. राहील तुला करायचं काहीतरी करून करावंच लागेल काम मला. तसं गप्तीला का तुला कळतं कर काय? अरे गप्प नाही बाबा. आता डोकं भाऊजी मी आहे हो. काय राव वहिनी तुम्ही. मला वाटलं माझी बायकोच आहे. लय सवय तिला मागून येऊन हाणायची. बसा तुम्ही बसा. वहिनी तुम्ही कसं काय आलात पण आज माझ्याकडे? थोडं काम होतं तुमच्याकडे म्हणून आले. माझ्याकडे कामासाठीच येतात. सगळ्या गावचं काम मीच करतो ना. भाऊजी आजकाल तुम्ही ना लय हँडसम दिसायले बघा. अयो वहिनी असं म्हणत जाऊ नका हो. असं कस तरी होतं आतून मला. तुमचं थोबडाचा विषय नाही बरं का, पण ती पॉपजी आहे ना तुमचा लयच भारी दिसतोय. अयो वहिनी काय चाल करायला. कस काय आला तिथं. अयो आता काय करावं. बरं मी काय म्हणते मुद्द्यावर येते आता. अयो ते घरकुलाचं ते तेवढं काय आहे की राहिलेलं एखादं काही. घरकुल दिलं तुमचं झालं की तुमचंच. मित्राला द्यायचं होतं. आमचं आहे पण कामापुरता फोन करतो मला फक्त. घरकुल कसं म्हणतो तुम्हाला देणार ना वहिनी मी घरकुल. हा भाऊजी करा तेवढं. चहा पाण्याला येत जाईल ना तुमच्या घरी. चहा पाण्यालाच काय मी तुमच्यासाठी इडली सांबर करल. परत
पोळी बनवते तुम्हाला खायला. पोळी आवडते ना तुम्हाला? लय आवडती तुमच्या आजची पोळी. हा मला चालत. हा माझ्या हातानेच बरवण, नाही तर राहू द्या. अयो मला तुमच्या हाताने का? हम्म. बरं. हा. मग मी काय म्हणते, तेवढं काम कधी होईल? कधी तुम्ही पोळी चालली की काम झालंच. काय नाही, हे काय आमच्या घरी या ना, संध्याकाळी मी पुरणपोळ्याचा स्वयंपाक बनवणार आहे खास तुमच्यासाठी बरं का. माझ्यासाठी पुरणपोळी. वा वा. हा. वहिनी, आणि तुम्ही किती प्रेम ऐकत व. हा ना, ते हात दुखतोय ना माझं म्हणून. सोडून भाऊजी देऊ का मी हात तुमचा? नाही नको आता. परत मी काय म्हणते भाऊजी, आया वहिनी असं नका ना करीत जाऊ. लय काय गुदगुल्या बाई होत्या मारायला तुम्हाला. यायचं काय आयुष्यात पोरीनं हातच नाही लावला. काय करा, संध्याकाळी घरी या आणि खरं बोलताय ना, नाही तर मग मग खोटं बोलता. टेन्शन नको, तुम्ही असं तोंड पाडलं का ना लगच तरी दिसता. मी तर मला घरकुल देणार म्हणजे देणार. खरं ना? तुमचंच आहे की घरकुल. बर मी आता येऊ का मग? ते पुरण वगैरे शिजायला टाकते, मग तुम्ही तास 2 तासांनी या. येत आहे. हा मग मला वाटतं बसताय. मी येते ना आता, तुम्ही या संध्याकाळी. हा कशाला? ते पण ते घरकुलाचं करा बरं का तेवढं आपलं. काय वहिनी, येऊ का मग मी? बस ना. भाऊजी लय क्यूट दिसता तुम्ही, लय क्यूट दिसता. मी येते. हा संध्याकाळी जातो आता. या वाई मस्त ताव मारतो वहिनीच्या हातची पोळी. वहिनी, काय कोण? अरे भाऊ कस काय यानं केलं? या ना. हो अनिकेत कुठे आहे? ते गेलं कामाला. का बरं? का बरं म्हणजे आता कामाला जातात ना रोजच. सकाळी कितीला जाते तू? सकाळी जातात 6ला, संध्याकाळी येतात 6ला. चाल. अहो आपली ग्रामपंचायत बघितली छटाक बर आहे. 10ला चालू होते आणि 12ला तर बंद होती. हा हो, तुम्ही विचारच नाही केलं. खरं पण 6 ते 6 म्हणलं. बाकीच्या वेळेस काय करतात माहितीये का तुम्हाला? नाही, त्यांना लय काम असतात, करतात बाकीची कामं नंतर. कसली काम माहितीये का तुम्हाला? कसली कामं? बायांची कामं करतात. ग बसा, माझा नवरा तसं नाही भाऊ. उगा तुम्ही आलात तर चहा वगैरे प्यान जावा, माझ्या नवऱ्याच्या बाबतीत नका म्हणून. अहो काय सांगता, मी माझ्या डोळ्याने बघितलंय त्यांना. मग काय बघितलं सांगा? तिथे एक बाईवर गाडीवर बोलत होतं. काय बोलत होतो? काय माहित काय बोलत होतं, हातात हात घालून बोलत होतं. आता मी एवढं जवळ जाऊन बघतोय व्हय. थांब, त्याची चटणीच करते. घरी येऊ दे, हातात हात घालून बोल. हा नाही तर नंतर नाही ते झाड नाही का, आंब्याचं झाड, आंब्याच्या झाडाखाली बसलेलं दुसरीच बाई होती तिथं. तर तिच्या सोबत काय करत होता? ती बी असं गुलू गुलू हात गाला, हात फिरव, ही कर ते कर. खरं तर बोलताय ना भाऊ तुम्ही? हा नाही तर काय, मी बघितलं म्हणून सांगतोय. तर मुर्दाच बसवते. घरी येऊ दे त्याला. आता कुठे माहितीये का तुम्हाला? कुठे? ती शांत नाही का, शांता? आत असतं का तिथंच? अहो तिचा पाय मुरगा आहे, तिच्यापाशी बसलं. नको नको म्हणतो तरी पाय चोळून देते. माझं डोक्याला हात. चला मला दाखव. चला चला. मॅडम असं कसं पाय मूड आपला? काय सांगू अनिकेत, तुझे ते काम झाले गावातले सगळे? हा झाली की. सगळे व्यवस्थित करतो ना? हा आता तुमचं काम म्हणलं व्यवस्थितच करणार की. हा, काही तक्रारी नाही आले पाहिजे अनिकेत. अजिबात नाही टेन्शन. काय सांगू, मी चालले होते तिकडं. पाहिलं ना अजून आहे बर का. हा ना, लयच पिरगाळून पडले मी. असं कसं पिरगाळून पडला तर? ते आपल्या बगीच्याला पाणी द्यायला चालले होते. काय मॅडम, मला सांगायचं नाही का हा ना. पाणी द्यायला? तू जरा त्या गावातल्या कामात बिझी होता. लय फास्ट पाणी देऊ तुम्ही. हा, तुलाच सांगायचं होतं, फोन करीन म्हटले, तेवढ्यात पडले. तुमचं लक्ष नसतं मॅडम. अरे रे, हळू जरा हळू. आता कसं वाटतंय? बरं वाटतंय जरा. अनिकेतले पाय सुजला. अरे बापरे. कोमल पाय होते. असं कसं ते दगडाला फोडतो मी जाऊन. तुमच्यावर विश्वास करतोय ना, तुमच्या वाटत येणार पाहिजे. हा ना. किती नाजूक कोमल पाय तुमचा. अरे 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 अरे. ह्यो दुसरा पाय कोणाचा आला? लय नाजूक पाय चोळतोय रे तू. लय नाजूक. तू इथं कशाला आली? काय दुखतोय बाई तुमचा? हा ना तर. अहो मीच त्याला कामाला लावलंय, पाय मुरगाळ. चांगलं कामाला लावलं तुम्ही माझ्या नवऱ्याला. चांगलं पाय कुठे दुखतोय? इथं दुखतोय वय. माझं नाही कधी पाय चोळून दिलं. तुमचं बरं चोळून देतो तो. हे धंदे करता वय तुम्ही, असले बायांचे पाय वगैरे चोळून देता ना. अगं अगं काय झालं? अहो मॅडम, तुम्ही जो कर्मचारी कामाला ठेवलाय ना, तो फक्त तुमचीच नाही तर अख्ख्या गावांची बायांच्या सेवा करतो. होय रे अनिकेत, हा, तू काय सगळ्यांची करतो? पाय कमर हात जोडून देतो, हात काढून देतो तो. गावातल्या बायांचे काय काम करतो तू? हा? कुठं काय करतो मॅडम? मग काय म्हणते तुझी बायको? हा, एवढं शहाणपणा करायची आणि एवढा धर असला तुझा चेहरा नवरा करायची कुठं? जरूरत- हा, मी कुठे? तुम्ही जावा आता.
फालतू माणसाला कामाला ठेवलं मी. ले बायांचे पाय चोळून माझ्या चळलाय का कधी? चळा माझा पाय. इतकं पाय चोळायचा आहे तुमचं बघून थांबा मी चोळते तुमचा. नाही पाय चोळायचे, आधार कार्ड काढायचंय, पॅन कार्ड काढायचंय, हा ना. चला आता घरी स्वयंपाक करायचा आहे. दिवस रात्र माझे पाय ना हात दाबायचे, नाही तर तुला सोडला भाड्या मी एवढा माजला का तू बायांचे पाय चोळून. एवढं काय मर अरे नाही असले तुला सारखे भंगरीन छपरीना 1000 सोडले 1000 इतकं पाय चोळायचं. चला तुम्हाला बायांचे पाय चोळतो, बायांचे पाय चोळतो. बस बस चूप दर्शन करता कामाशी काम आणि धंद्याशी धंदा करायचा. संध्याकाळ घरी यायचं, लवकर यायचं आणि सगळं स्वयंपाक ते करायचं. एवढं जास्ती झालं ना एवढं. चला चला घरी, चला घरी, चला चला घरी.